2 गडी बाद झालेले आहेत. 2 गडांच्या मोबदल्यात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10च्या रनने ते म्हणजेच 20 धावा. आता बघितलं तर 12 चेंडूमध्ये आणि 36 धावा. 12 चेंडू आणि 36 धावा कशा प्रकारे काढतात. कारण मैदानामध्ये जर बघितलं तर अजूनपर्यंत कुंदन आणि ज्याने कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी केली, ज्याने 50 धावा ज्याच्या बॅटमधून आलेला आहे तो भूषण मात्र नक्कीच अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. तोपर्यंत नक्कीच जीबीएम ग्रुपला मात्र नक्कीच आशा असतील. अजूनपर्यंत भूषण मोठा फटका मारण्यामध्ये माहेर असलेला भूषण तर नक्कीच मैदानामध्ये आहे, त्याच्यामुळे आशा पल्लवित असतील. नक्कीच याच्यानंतर आपण जाऊया तर बघितलं प्रकाश पाटील शिवणसाई गावचे एक अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. एक समाजसेवक म्हणून शिवणसाई गावाला जे कोणी अडले नडले असतील ते नक्कीच त्यांच्या मार्फत नक्कीच त्यांची अडचण दूर करणारे असे प्रकाश पाटील साहेब यांचं मात्र नक्कीच या नवसाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत केले जाते. मी विनंती करतोय या गावचे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचप्रमाणे जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष माननीय सन्माननीय मयूरजी कुडू साहेब यांच्या हस्ते मात्र नक्कीच त्यांना पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन मात्र नक्कीच त्यांचं स्वागत केले जाते. मायेची शाल आहे, उबदार शाल आहे. नक्कीच ती शाल मात्र परिधान करत असताना मयूर कुडू साहेब
संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 धावा आल्या. 4 धावांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवर. पाहायला सकाळचा पहिला सामना झाला तो सुद्धा एकतर्फी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आताचा जर बघतो सुद्धा एक त्याप्रमाणे सामना पाहायला मिळतोय तो म्हणजेच मोक्ष 11 आणि GBF दोन्ही ग्रुपकडनं. पुन्हा मोठा फटका येतोय 6 धावांसाठी. षटकार पण उशीर झालेला आहे. आपण बघितलं तर भरपूर उशीर झालेला आहे. मात्र कुठेतरी रनरेटच्या रूपाने मात्र नक्कीच आपल्याला तो प्रयत्न करावा लागेल तो म्हणजे GBF ग्रुपला. कारण जी आशा होती मोठमोठ्या फलंदाजावर ती मात्र नक्कीच आपल्याला ते फलंदाज मात्र नक्कीच मैदानाच्या आत बाहेर गेलेले आहेत. बघितलं भूषण पाटील गेला मैदानाच्या बाहेर. अक्षय जेव्हा भरपूर मदार होती अक्षय सुद्धा काही करामत करू शकला नाही. मात्र सर्व आता चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 2 आणि ह्या 2 चेंडू मध्ये जर बघितलं तर तब्बल 20 धावा हव्यात. 2 चेंडू आणि 20 धावा. तर कुठेतरी नो चेंडू वाईट चेंडू याचा फायदा मात्र होईल का GBF ग्रुपला. सॉरी 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. या षटकारावर नक्कीच थोडस वातावरण तापलेलं आहे. पुन्हा एकदा मध्ये चेंडू मात्र 2 क्षेत्रक्षण धावतात. चेंडूच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न जितेशाचा होता. मात्र 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेसाठी धावेल का आणि स्वप्नील दात मात्र 3 धावा मिळत आहेत. 3 धावा मिळतात. 3 धावाने धावसंख्या आपल्याला मैदानावर पाहायला मिळते ती म्हणजेच 39. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. मात्र नक्कीच स्ट्राईकला आपण पाहतोय कनिष्काला. कनिष्क काय करतोय तन्मय आपल्या चेंडूला लोअर चेंडू होता. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ स्टंपवरच्या बाहेर चेंडू कारण बघितलं तर फलंदाज जागेवर थांबलेला आहे. त्या कारणास्तव मात्र ऑफ स्टंपच्या रेषेच्या बाहेर चेंडू गेला तर नक्कीच मात्र तुम्हाला वाईट देतील. ज्यावेळेला फलंदाज सेपावर होईल त्या मात्र तुम्ही ऑफ स्टंप बाहेर टाकू शकता. मात्र ज्या वेळेला फलंदाज जागेवर थांबलेला असेल त्यावेळेला नक्कीच मात्र पंच आपल्याला वाईट चेंडू देतील. पुन्हा एकदा आता मात्र 2 चेंडू 16 धावा. त्या मात्र नो चेंडू आहे. या नो चेंडूवर कनिष्काने मोठा फटका मारायला पाहिजे होता. कनिष्काने मात्र नक्कीच कुठेतरी दबाव आलेला दिसतोय. कनिष्काच्या भरपूर दबाव आहे. नवीन खेळाडू आहे त्या कारणास्तव या स्पर्धेमधला काहीतरी दबाव त्याच्यावर असेल. सामन्याचा काहीतरी दबाव असेल कारण नो चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. या फटक्यावर एखादा मोठा फटका आला असता तर नक्कीच पुढच्या 2 चेंडूवर मात्र नक्कीच तुमचा काहीतरी फायदा झाला असता. कारण जर बघितलं तर आता 2 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. जर एखादा मोठा फटका आला असता तर नक्कीच त्याचा फायदा झाला असता. चेंडू द्यायचा बदलून मात्र फीड असेल. 2 चेंडू 15 धावा. कारण 2 चेंडू 15 धावा हव्या त्या म्हणजेच GBF ग्रुपला जिंकण्यासाठी. थोडी घाई करायची. भरपूर वेळ गेलाय. मोक्ष 11 संघाला सर्व क्षेत्ररक्षण आणि कर्णधाराला मी विनंती करतोय कारण ह्याच्यानंतर टायमर लावलेला जाईल. लक्षात ठेवा पुढचे जे संघ फिल्डिंग करतील बॅटिंग करतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यानंतर टायमर लावला जाईल. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकावेच लागतील आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकावे लागतील. लक्षात घ्या नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. भरपूर वेळेला मला तर नक्कीच इथे क्षेत्ररक्षण बदललं जाते. 2 चेंडू आणि 15 धावा. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कनिष्क काय करतोय आपल्याला पाहायचं आहे कारण कनिष्काला मोठा फटका मारायचा आहे. फ्रीड असेल. चेंडू फ्रीड आहे. नो चेंडू होता त्या कारणास्तव फ्रीड असेल. 2 चेंडू 15 धावा. चेंडू पडतोय तन्मय याचा.
फुल टच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय का? माझा प्रयत्न होता, चौकार जातोय, वन बॉलने चौकार जातोय 4 धावांसाठी. 4 धावाने धावसंख्या वाढते ती म्हणजेच आपल्याला पाहायला मिळते फलकावर 45. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावा. 15 पाहिजे होता ना. अजून एखादा नो चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? एखादी खराब चेंडूवर 22च्या रूपाने चौकार जाईल का? मात्र ज्या वेळेला मला वाटतं क्षेत्ररक्षण बदलते त्यावेळेला फलंदाज गोलंदाजी टाकते त्याच्यावर दबाव येत असेल. जरा घाई करायचे. भरपूर प्रत्येक चेंडू गणित तुम्हाला भरपूर वेळ जातोय. प्रत्येक चेंडू गणित मात्र वेळ जातोय. प्रत्येक षटका मागे नाही तर प्रत्येक चेंडू गणित मात्र तुमचा वेळ भरपूर जातोय. मोक्ष इलेव्हन संघाला मी विनंती करतोय की त्याने आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून, कारण 1 चेंडू आणि 11 धावा पाहिजे. चेंडू पडतोय तन्मयचा कनिक्स, मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू होता. आता मात्र इथे मोक्ष इलेव्हन मात्र विजयी होतोय. तर लगेच मी विनंती करतोय SSK संघाला विनंती करतोय की त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे याच्यानंतर